नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. कौल कुणाला या आमच्या खास कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. गोवा, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशमधल्या दुसऱ्या टप्प्याचा मतदान प्रचार आज थंडावलेला आहे. सोमवारी 14 फेब्रुवारीला हे मतदान होणार आहे. उत्तराखंड विधानसभा निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी राज्यात भाजपचं सरकार आलं तर समान नागरी कायदा लागू करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे प्रचाराच्या शेवटच्या दिवशी नवा राजकीय वाद रंगल्याचं पाहायलाही मिळालं. पाहुयात याच संदर्भातला हा खास रिपोर्ट. निवडणुकीच्या प्रचारात आता नव्या वादाला तोंड फुटलंय. उत्तराखंडची सत्ता पुन्हा हाती येताच राज्यात युनिफॉर्म सिव्हिल कोड तयार केला जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामींनी केली आहे. उत्तराखंडमध्ये निवडणूक प्रचार शिगेला पोहोचलेला असतानाच पुष्कर सिंह धामी यांनी ही नवी चाल खेळली है. उत्तराखंड की सांस्कृतिक आध्यात्मिक विरासत की रक्षा, यहाँ के पर्यावरण की रक्षा और राष्ट्र रक्षा के लिए उत्तराखंड की सीमाओं की रक्षा, ये तीनों ही आज उत्तराखंड ही नहीं बल्कि पूरे भारत के लिए अहम है. इस दृष्टि से आगामी नई बीजेपी सरकार अपने शपथ ग्रहण के तुरंत बाद न्यायविदों, सेवानिवृत्त जनों, समाज के प्रबुद्ध जनों और अन्य स्टेक होल्डरों की एक कमेटी गठित करेगी जो कि उत्तराखंड राज्य के लिए यूनिफॉर्म सिविल कोड का ड्राफ्ट तैयार करेगी. इस यूनिफॉर्म सिविल कोड का दायरा विवाह, तलाक, जमीन जायदाद और उत्तराधिकार जैसे विषयों पर सभी नागरिकों के लिए समान कानून, चाहे वो किसी भी धर्म में विश्वास रखते हों, होगा. ये यूनिफॉर्म सिविल कोड संविधान निर्माताओं के सपनों को पूरा करने की दिशा में एक अहम कदम होगा. शपथ ग्रहण केल्यानंतर तात्काळ बैठक घेऊन युनिफॉर्म सिव्हिल कोड तयार केला जाणार असल्याचं पुष्कर सिंग धामी यांनी म्हटलंय. युनिफॉर्म सिव्हिल कोडमुळे लग्न, घटस्फोट आणि जमिनीचे व्यवहार यासाठी सगळ्यांना समान कायदा लागू होईल. या कायद्यामुळे पर्सनल कायद्याचं अस्तित्व संपुष्टात येणार आहे. देशात काही धर्मांसाठी लग्न आणि घटस्फोटासाठी वेगवेगळे कायदे आहेत, मात्र युनिफॉर्म सिव्हिल कोडमुळे ते सगळे कायदे मोडीत निघणार आहेत. आज जगाचा विचार केल्यास 7 देशांमध्ये युनिफॉर्म सिव्हिल कोड अस्तित्वात आहे. यात फ्रान्स, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, जर्मनी, उझबेकिस्तान आणि रशियाचा समावेश आहे. पुष्कर सिंग धामी यांच्या घोषणेनंतर काँग्रेसनं सडकून टीका केली आहे. युनिफॉर्म सिव्हिल कोड तयार करण्याचा अधिकार केंद्र सरकारच्या अखत्यारीत असून उत्तराखंड विधानसभा निवडणुकीत पराभव दिसू लागल्यामुळे धामी यांनी ही बाष्कळ घोषणा केली असल्याचं काँग्रेसनं म्हटलंय. जो यूनिफॉर्म सिविल कोड का मुद्दा मसला है वो एक राष्ट्रीय स्तर का मुद्दा है. इस पे राष्ट्रीय स्तर पे चर्चा होगी. और जहाँ तक भाजपा के मुख्यमंत्री उत्तराखंड की बात है, वो अपनी हार देखते भुखलाए हुए हैं. वो एक और गुफा, एक और जुमला छोड़ रहे हैं. मुख्यमंत्री भाजपा के और भाजपा की डोली जो जुमलों की फौज है, जो झूठ पे मौज कर रही है, वो जो मर्जी वादे दिखा करें, जो मर्जी दिन में तारे दिखाएं, अब जनता उन पे विश्वास नहीं करती. एमआयएमचे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवैसी यांनीही पुष्कर धामी यांच्यावर टीका केली आहे. विविधतेत एकता हे भारताचं वैशिष्ट्य असून संविधानानुसार देशातील प्रत्येक व्यक्ती आणि धर्माला आपली संस्कृती जपण्याचा पूर्ण अधिकार असल्याचं ओवैसी म्हणाले. पहले तो ये समझना चाहिए मुख्यमंत्री को कि यूनिफॉर्म का मतलब ये नहीं है कि कॉमन हो. और उन्होंने ये भी कहा कि जो भी आप कह रहे हैं, बाबा साहिब ने कहा था कि ये वॉलंटरी होना चाहिए, मैंडेटरी नहीं होना चाहिए. तीसरा ये है कि एमआईएम पार्टी का मानना ये है कि यूनिटी एंड डाइवर्सिटी. डाइवर्सिटी के माने क्या है? डाइवर्सिटी के माने ये है कि एक वन साइज विल नॉट फिट एवरीवन. तो भारत देश में कई कल्चर्स हैं और आर्टिकल 29 जो है एक एब्सोल्यूट राइट है, फंडामेंटल राइट है. गेल्या 5 वर्षात भाजपनं उत्तराखंडमध्ये कोणतीही विकास कामं केली नाही. त्यामुळे निवडणूक प्रचारात धामी यांनी हा राजकीय स्टंट केला असल्याचं काँग्रेस नेत्या गरिमा दौसानी यांनी म्हटलंय. तर केंद्रीय मंत्री गिरिराज सिंग यांनी भाजप खासदार तेजस्वी सूर्या यांनी युनिफॉर्म सिव्हिल कोडचं जोरदार समर्थन केलंय. देशात युनिफॉर्म सिव्हिल कोड लागू करण्याची आवश्यकता असल्याचं तेजस्वी सूर्या म्हणाले.
उत्तराखंड में अपनी दाल ना गलते हुए देखकर अब भारतीय जनता पार्टी ने एक नया शिगुफा दिया है। मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी ने यूनिफॉर्म कॉमन सिविल कोड लागू करने की बात कही है। मैं पूछना चाहती हूं इन भाजपाइयों से, केंद्र में आप 7.5 साल से काबिज हैं सत्ता पर और यहां प्रदेश के अंदर पिछले 5 साल से आप सत्ता की मलाई चाट रहे हैं, तब आपको किसने रोका था यूनिफॉर्म सिविल कोड लागू करने के लिए? उत्तराखंड के युवा मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी जी ने आज उत्तराखंड में यूनिफॉर्म सिविल कोड को इंट्रोड्यूस करने का बहुत बड़ा निर्णय आज उन्होंने अनाउंस किया है। यूनिफॉर्म सिविल कोड हमारी एक कॉन्स्टिट्यूशनल ड्यूटी है। उत्तराखंड के एक यूनिक कल्चर है और लंबी साल तक सिविलाइजेशनल हिस्ट्री उत्तराखंड के इस देवभूमि में है। इसको प्रोटेक्ट करने के लिए और ये यूनिक कल्चर को और शक्ति देने के लिए यूनिफॉर्म सिविल कोड का ये जो निर्णय है वो बहुत महत्वपूर्ण होगा। मैं पहले आपसे कहा एक देश एक कानून। अब ये विभिन्न संप्रदाय के लोग रहते हैं और मैंने आपको उदाहरण दिया। सब कहे, इसमें तो सबसे अच्छा मैं मानता हूं कि आजादी के कुछ ही साल बाद हिंदुओं ने बाल विवाह खत्म कर दिया। उसने भारत के संविधान को स्वीकारा। सबको स्वीकारना चाहिए, इसीलिए एक देश एक कानून होना। पुष्कर सिंग धामींनी उत्तराखंड विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात युनिफॉर्म सिव्हिल कोडचा मुद्दा मांडल्यानं राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालंय। काँग्रेससह विरोधकांनी भाजपवर टीका सुरू केली असून या राजकीय कलगीतुऱ्यात जनतेचे प्रश्न मात्र मागे पडले। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। उत्तर प्रदेशमधला दुसऱ्या टप्प्यातला प्रचार आज संपला। या टप्प्यातल्या 55 जागांसाठी मतदान होणार आहे। जवळपास 2 कोटींहून अधिक मतदार सोमवारी मतदान करणार असून 586 उमेदवार रिंगणात आहेत। उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक प्रचार आता चांगलाच रंगात आलेला आहे। सत्ताधारी भाजपसमोर सत्ता राखण्याचं आव्हान आहे, तर अखिलेश यादव यांच्या समाजवादी पार्टीसह काँग्रेस आणि इतर पक्षांनीही निवडणुकीसाठी कंबर कसली आहे। निवडणुकीच्या प्रचारात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागलेल्या आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उत्तर प्रदेशवर लक्ष केंद्रित केलंय। या दोन्ही नेत्यांनी उत्तर प्रदेशात जाहीर सभांचा धडाका लावलाय। मतदानाची तारीख जवळ आल्यामुळे आता पुन्हा एकदा ईव्हीएम वरून दावे प्रतिदावे केले जात आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एका जाहीर सभेत ईव्हीएमच्या मुद्द्यावरून विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला। उन्होंने अभी से ही ईवीएम पर, चुनाव आयोग पर सवाल उठाना शुरू कर दिया है। अब ईवीएम को दोस्तों, अरे जनता जनार्दन आपको स्वीकार करने के लिए तैयार नहीं है। अब उत्तर प्रदेश को गुंडा राज नहीं चाहिए। तर प्रियंका गांधींनी भाजपवर पलटवार केलाय। रोजगाराचा प्रश्न आता गंभीर बनला असून कोरोना काळात सरकार कुठे होतं असा सवाल प्रियंका गांधींनी उपस्थित केलाय। विविध राज्यात रोजगारासाठी गेलेल्या लोकांवर कोरोना काळात पायी परतण्याची वेळ आली होती अशी टीकाही प्रियंका गांधींनी केली आहे। ये जो मुख्यमंत्री बैठे हुए हैं आजकल आपको बिंदियां और चूड़ियां बांट रहे हैं, इनसे पूछो रोजगार क्यों नहीं बांटे। इनसे पूछो हमारी जमीन क्यों छीनी। इनसे पूछो जब हमारे भाई बहन शहरों से वापस आ रहे थे तो तुम कहां थे, आज क्यों आए हो हमारे पास। उत्तर प्रदेश निवडणूक प्रचारात विरोधकांनी सत्ताधारी भाजपावर जोरदार हल्लाबोल केलाय। उत्तर प्रदेशात सत्तांतर होणार असल्याचा दावा समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव यांनी केलाय, तर सुहेलदेव भारतीय समाज पार्टीचे अध्यक्ष ओमप्रकाश राजभर यांनीही योगी सरकारवर टीकास्त्र लागलंय। निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वी योगी सरकारनं वीज दर कमी केले, मात्र शेतकऱ्यांचं वीज बिल का माफ केलं नाही असा सवाल राजभर यांनी केलेला आहे। ये भारतीय जनता पार्टी को बताना चाहिए क्या किसानों की आय दोगुनी हुई कि नहीं हुई, नौजवानों की नौकरी रोजगार मिले कि नहीं मिले। भारतीय जनता पार्टी को ये बताना चाहिए
कि इतनी बिजली के बिल क्यों महंगे हैं, इतना झूठे मुकदमे क्यों लग रहे हैं, फेक इनकाउंटर्स क्यों हो रहे हैं। मुझे लगता है जनता बदलाव चाहती है, खुशहाली चाहती है और इस बार मतदान उसी का पड़ने जा रहा है। चुनाव जब आता है तो ये धर्म का चश्मा पहनते हैं, नफरत की राजनीति बोलते हैं, एक समान अनिवार्य और फ्री शिक्षा की बात ये क्यों नहीं बोलते, देश में प्रदेश में रोजगार की बात क्यों नहीं बोलते, ये अन्ना पशु आवारा पशु योगी मोदी के ललका साठ से निजात कैसे मिले किसान को, आम आदमी को, इस पे क्यों नहीं बोलते। प्रदेश में अभी घरेलू बिजली का बिल माफ हो, अभी इन्होंने किया ना 4.5 साल तक उत्तर प्रदेश के 24 करोड़ जनता का बिजली का दाम बढ़ा के लूटा। आचार संहिता लगने के 3 दिन पहले बिजली का दाम आधा कर दिया। दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उत्तर प्रदेशमधल्या माफिया राजवरून विरोधकांना फटकारलाय। उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टीचं सरकार सत्तेत आलं तर अतीक अहमद आणि मुख्तार अन्सारी यांच्यासारखे माफिया तुरुंगात राहतील का, असा सवाल अमित शहा यांनी केलेला आहे। केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी उत्तराखंडमध्ये डबल इंजिनचं सरकार असून आगामी काळात हेच सरकार कायम राहिल्यास राज्याचा अधिक गतीनं विकास होईल असं म्हटलं। तसंच भारतीय सैन्य आता पाकिस्तानमध्ये शिरून सडेतोड प्रत्युत्तर देत असल्याचंही राजनाथ सिंह यांनी सांगितलं। आतंकवाद एक गंभीर चुनौती है। 2017 में एक बार पाकिस्तान के आतंकवादियों ने आकर उरी और पुलवामा, जो कश्मीर के अंतर्गत आता है, वहां पर हमारे पैरामिलिट्री फोर्सेस के जवानों के ऊपर हमला कर दिया, काराना हमला किया, हमारे पैरामिलिट्री फोर्स के जवान मारे गए। मैं भारत का गृह मंत्री था, प्रधानमंत्री जी ने बुलाया, हम लोग बैठे और बहनों भाइयों, हमारे प्रधानमंत्री 56 इंच सीने वाले हमारे प्रधानमंत्री ने 5 मिनट में फैसला कर दिया। और उसके बाद आपने देखा कि हमारे सेना के जवानों ने पाकिस्तान की धरती पर जाकर आतंकवादी ठिकानों का सर्जिकल स्ट्राइक करके सफाया कर दिया और जरूरत पड़ी एयर स्ट्राइक करके भी आतंकवादी ठिकानों का सफाया किया। यह है भारतीय जनता पार्टी की ताकत। और सारी दुनिया को हमने संदेश दे दिया कि भारत कमजोर भारत नहीं है, भारत ताकतवर भारत है। भारत की तरफ यदि कोई आंख उठाकर देखने की कोशिश करेगा तो हमारे अंदर आज वह दम है कि हम इस पार भी मार सकते हैं और जरूरत हुई तो हम उस पार भी जाकर मार सकते हैं। यह भारत के अंदर ताकत है। इकडे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधींवर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला। हिंदू आमची संस्कृती असल्याचं सांगत त्यांनी राहुल गांधींवर टीका केली आहे। ये कोई सांप्रदायिक शब्द नहीं है, हिंदू कोई सांप्रदायिक शब्द नहीं है, हिंदू हमारी सांस्कृतिक पहचान है। हम दुनिया में कहीं भी जाते हैं इस संबोधन से जाने जाते हैं। भारतवासी दुनिया के अंदर कहीं भी जाता है हिंदू संबोधन से संबोधित किया जाता था, संबोधित किया जाता है। और स्वामी विवेकानंद ने इसीलिए कहा था कि गर्व से कहो हम हिंदू हैं। लेकिन राहुल जी के पूर्वज क्या कहते थे कि हम तो एक्सीडेंटल हिंदू हैं। जब उनको हिंदू होने में ही गौरव की अनुभूति नहीं थी तो हिंदू की व्याख्या, हिंदू की परिभाषा वो कैसे कर पाएंगे। 5 राज्यातल्या विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत नेत्यांकडून आरोप प्रत्यारोप केले जात आहेत। मात्र मतांचा कौल नेमका कोणाला मिळणार हे निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होईल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। कौल कुणाला मध्ये वेळ झाली एका ब्रेकची, बघत रहा न्यूज 18 लोकमत। ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। आज गोव्यातल्या प्रचाराच्या तोफा थंडावलेल्या आहेत आणि याविषयीच बोलण्यासाठी आपल्या सोबत आपले प्रतिनिधी अजित मांढरे आणि उदय जाधव आहेत। सुरुवातीला अजित आपल्याकडे येतो। प्रचाराच्या तोफा तर आता थंडावल्यात। गेल्या काही दिवसात सातत्याने आपण पाहिलं की अनेक पक्षांकडनं जबरदस्त शक्ती प्रदर्शन केलं गेलं, प्रचार झाला जोरदार, अनेक दिग्गज नेते या सगळ्या निवडणुकीच्या रणधुमाळीत, प्रचाराच्या रणधुमाळीत दिसले। अजित, काय सांगता येईल त्याबद्दल?
आणि खरं तर ही गोव्याची विधानसभा निवडणूक नव्हती तर मिनी लोकसभा निवडणूक म्हटली तरी वावग ठरणार नाही. कारण का आपण जर पाहिलं तर देशभरातील अनेक दिग्गज नेते, एवढंच नाही तर भाजप नेत्यांचे जवळपास सर्वच मंत्री आहेत, सर्वच ताकदवर नेते जे आहेत, जास्त करून महाराष्ट्रातले जे सगळे मंत्री असतील किंवा आमदार असतील त्या सर्वांना गोव्यामध्ये उतरवलं होतं. वेगवेगळ्या पट्ट्यांमध्ये वेगवेगळ्या भागांमध्ये जाऊन जिथं जिथं त्यांची ताकद आहे किंवा जिथं कमी पडतोय आपण या सर्व ठिकाणी जाऊन त्यांनी आपली सगळी ताकद लावलेली आहे. मतदारांपर्यंत जास्तीत जास्त कसं पोहोचता येईल, लास्ट डे मॅनेजमेंट कसं करता येईल, या सर्व गोष्टी तयारी भाजपने केलेली आहे. आपण जर पाहिलं जवळपास 11 लाखाच्या पुढे मतदार आहेत आणि याच्यामध्ये जास्त करून मतदार जो आहे तो तरुण आहे. आणि याच पार्श्वभूमीवरती तरुणांना कसं आकर्षित केलं जाईल याकरता अनेक पक्षांनी वेगवेगळे मुद्दे वापरले होते. आपण जर पाहिलं संपूर्ण निवडणुकीमध्ये तर तृणमूल काँग्रेस आणि आप या दोन्ही पक्षांनी निवडणुकीच्या आधीपासूनच प्रचारामध्ये उडी घेतली होती. संपूर्ण गोव्याभर त्यांनी बॅनरबाजी केली होती. पण कुठेतरी शेवटी जो प्रचार झाला या शेवटच्या प्रचारामध्ये भाजपने कुठेतरी मुसंडी मारलेली दिसते. कारण का अमित शहा असतील, त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, यांच्या सभा झाल्या, यांच्या रॅली झाल्या, अनेक गोव्यातल्या ज्या मान्यवर व्यक्ती आहेत त्यांच्या भेटीगाठी या ठिकाणी त्यांनी घेतलेल्या आहेत. याच नंतर दिग्गजांच्या सभा झाल्यानंतर आता गोवेकर नेमकं कोणाला कौल देतात हे आपल्याला पाहावं लागणार आहे. उदय आपल्याकडे येतो आता. आपण पाहिलं असेल तर जसं आता सांगितलं गेलं अजित यांच्याकडनं पंतप्रधान आले होते, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आले होते, इतरही अनेक दिग्गज नेते या प्रचारासाठी म्हणून गोव्यात आलेले होते. काही पक्ष जे आहेत ते देखील आपली ताकद लावतायत, आम आदमी पार्टी आणि तृणमूल काँग्रेस सारखी. त्यामुळे ही निवडणूक खूप रंजक होईल असं बोललं जात आहे. गोवा राज्य तसं लहान आहे, मात्र लहान असलं तरी प्रतिष्ठेचं राज्य आहे. त्यामुळे गोव्यातली विधानसभा निवडणूक हे सर्वच पक्ष मोठ्या गांभीर्याने घेत आहेत. तर गोव्यातलं सध्याचं पक्षीय बलाबल पाहिलं तर सर्वाधिक उमेदवार जे रिंगणामध्ये आहेत ते भाजपचे आहेत आणि आप पक्षाचे आहेत. त्यांनी प्रत्येकी 40 उमेदवार त्यांचे म्हणजे भाजपने 40 उमेदवार रिंगणात उभे केलेले आहेत आणि आपने देखील 40 उमेदवार रिंगणात उभे केले आहेत. गोवा विधानसभा एकूण 40 मतदारसंघाचे, त्यामुळे सर्वच जागांवरती आपने आणि भाजपने देखील त्यांचे उमेदवार उभे केलेले आहेत. त्याचबरोबर इतर जे सगळ्यात मोठा आणि प्रमुख पक्ष तो म्हणजे काँग्रेसने 37 त्यांचे उमेदवार जे ते उभे केलेले आहेत. काँग्रेसने गोवा फॉरवर्ड पार्टीसोबत एक गठबंधन इथे केलेलं आहे, आघाडी केलेली आहे. त्यामुळे गोवा फॉरवर्ड पार्टीला त्यांनी 3 जागा ज्या त्या दिलेल्या आहेत. त्यामुळे काँग्रेस विरुद्ध भाजप हा ऍक्च्युअली खरा तर आपल्याला आमने सामने जो आहे तो इथे बघायला मिळतो आहे. पण आप आणि टीएमसीने देखील इथे खूप मोठी रंगत आणलेली आहे. एक टीएमसी म्हणजे तृणमूल काँग्रेसचं जर आपण बोललो गेलो तर तृणमूल काँग्रेस इथे 26 जागांवरती उमेदवार उभे केलेत आणि महाराष्ट्र गोमांतक पार्टीने 13. तृणमूल काँग्रेस आणि महाराष्ट्र गोमांतक पार्टी यांनी आघाडी केलेली आहे. तर दुसरीकडे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी केलेली आहे. शिवसेना इथे 11 जागांवरती निवडणूक लढते तर राष्ट्रवादी काँग्रेस 13 जागांवरती लढते आहे. आणि त्याचबरोबर ही जी संपूर्ण बहुरंगी जी काही लढत होती आहे त्यासाठी 14 फेब्रुवारीला म्हणजे मतदान होणार आहे आणि निकाल जो आहे तो 10 मार्चला असणार आहे. त्यामुळे गोवेकर जे आहेत 14 फेब्रुवारी जो सगळ्यांनाच आपल्याला कल्पना आहे की व्हॅलेंटाईन डे आहे, त्यामुळे गोवेकर कोणत्या पक्षाला प्रेमाने मतदान करतात हे आता पाहावं लागेल आपल्याला. अगदी बरोबर आहे उदय. गोवेकर नेमकं कोणत्या पक्षाला मतदान करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अजित आणि उदय धन्यवाद, आपण माहिती दिलीत त्याबद्दल. कौल कुणाला मध्ये आज इतकंच. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.